आता इथे राहणं सोपं होतं, पण इथे जे खाण्यासाठी ज्या वस्तू लागणाऱ्या होत्या भाजीसाठी, खास करून भाजीसाठी मादी पहिला नर होता वाटतं हा मादी. अंडे वगैरे झालेत का बघा? अंडी अंडी नाही ना, अंडी नाही घातले. अंडी अंडी नाही झाली. जंगलामधली ब्लॅक टी बघा. आता सुनाशी साण्यात ते घालतील ना. घालत ना त्या हा? तिने घालत बाप रे. इकडे संध्याकाळचं जेवणाची तयारी चाललेली आहे. तर मित्रांनो, आता आपण जस्ट घराच्या पाठीमागे आलेलो आहोत. ज्या ठिकाणी आपण घर दाखवलं तुम्हाला त्याच्या पाठीमागे आलेलो आहोत. म्हणजे ज्या ठिकाणी ते लोक आजी आजोबा जे होते, जे पहिले फॅमिली ते राहायचे, ते लोक ते राहायचे तिकडे. त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी अशी घरं होती. या बाजूला एकाचं, त्या बाजूला एखादा, पलीकडं त्या बाजूला एकाचा, अशी होती. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत झिल्याचं पाणी बघण्यासाठी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, आजही भरपूर प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी आपण आता चाललोत. ही चिल्लर टिल्लर पार्टी घेऊन हे मिस्टर बाल्या जात आहे बॅक. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी ते लोक पाणी पिण्यासाठी वापरायला जे पाणी लागायचं त्यांना, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडे झऱ्याचं पाणी, का झिल्याचं पाणी बोलतात त्याला, काय बोलतात ते लोक याला? झिला. झिला. झिल्याचं पाणी तुम्ही बघू शकता, किती क्लिअरिटी आहे पाण्याला. तुम्ही बघू शकता किती क्लिअरिटी पाण्याला आहे. आणि हा पाणी तुम्ही बघू शकता, हे बघा किती क्लॅरिटी पाण्याला आहे. हा पाणी ते प्यायचंय आणि वापरायला सुद्धा ते त्याचा उपयोग करत ते लोक त्या टायमिंग. आणि आजही करतात ते लोक, जे लोक आता इकडं आहेत, जे छोट्या मोठ्या एक भट्टी वगैरे लावून ते लोक काम करतात, ते लोक आत्ताही ते वापरतात. त्याचा वापर चालू आहे, म्हणून स्वच्छता आहे. पाणी वगैरे, पानं वगैरे काही घाण दिसत नाही, ते लोक साफसफाई करतात. तुम्ही बघू शकता इकडे कडेला पण पूर्ण पाण्याचा पट्टा दिसतोय. हे बघा, हे बघा, एवढी लेवल होती, एवढी, हा दिसतो पट्टा, हा एवढी लेवल असते पाण्याची. पण हळूहळू हळूहळू ते कमी 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 होत जातं. लास्ट एंडिंगपर्यंत पाणी हा राहतो आणि प्यायला पण पाणी चांगला लागतो. आता आपण पाणी पिऊ. एक नंबर पाणी, एक नंबर. ते बोलतात ना, झऱ्याचं पाणी, विहिरीचं पाणी एक नंबर गोड, एक नंबर वाटतंय, जबरदस्त. एकदम थंड थंड असं वाटतं, फ्रीज मधून पाणी काढलेलं आहे असं वाटतं एक नंबर. काय भारी. तर चला आपण आता झिल्याचं पाणी पाहून झालेलं आहे आपला. आता आपण आता इथे राहणं सोपं होतं, पण इथे जे खाण्यासाठी ज्या वस्तू लागणाऱ्या होत्या भाजीसाठी, खास करून भाजीसाठी, तर त्या कुठून उपलब्ध व्हायच्या यांना, तो पण एक विषय होता. तर आज आपण म्हणजेच जंगलामध्ये म्हटलं तर एकतर शिकार करणं, ते भाजीसाठी वापरणं, किंवा खेकडं, हे खेकडं, कालं खेकडं, सफेद खेकडं जे असायचे ते आता पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतात खेकडं किंवा मासे. ह्या दोन गोष्टींचा ते लोक वापर जास्त प्रमाणात करत. पण आता उन्हाळीमध्ये काय करणार, उन्हाळ्यामध्ये तर जास्त नसतं. मग उन्हाळी पण ते लोक शिकार करायचं. म्हणजे शिकार म्हणजे कसं की
ससेमारी किंवा जंगली ज्या कोंबड्या असतात त्यांना ते फास वगैरे मांडून वगैरे ते त्याची शिकार करायचे आणि मग ते खाण्यासाठी वापरायचे, भाजीसाठी. तर आता आपण एक थोडक्यात एक दाखवणार आहोत तुमच्यासाठी, म्हणजे की खेकडं हे सगळ्यात म्हणजे पटकन मिळणारी वस्तू म्हणजे खेकडं. आता उन्हाळ्याचा दिवस आहेत. आज फेब्रुवारी महिना आहे. फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही असं विचार करत असाल की आता खेकडं मिळणार कुठे. पण आपल्याबरोबर एक संजय वाघ आलेले आहेत. ते जंगलामध्ये सारखं येत असते, येणं जाणं असतो त्यांचा. तर ते आपल्याला खेकडं काढून दाखवणार आहेत. ते लोक गेल्यात पुढं. आपण जाऊया तिकडं, बघूयात कसं पकडतात ते. ठीक आहे, तर चला. खेकडं पकडण्याची ट्रिक. अरे तो एक छोटावाला बच्चा. हो गाईस, तुम्ही आता बघू शकता दुसरा एक निघालेला आहे. वा 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 वा, काढ. अरे कलर सेम आहे. अरे वाह, ये बेटा आजा, किरीस का गाना सुनेगा क्या बेटा? इधर आया है, अरे वाह, इसको किरीस का गाना. अरे मांदी इकडे दाखव. देखो बांधे है, देखो मांदी. नर का क्या? पहिला नर होता वाटत. हा मादी. अंडे वगैरे झालेत का बघ? अंडी नाही ना, अंडी नाही घातले. अंडी नाही झाले. हा वा वा, एक नंबर. परत एकदा भाईने काढलेलं आहे. हे बघू शकता. थांब, मला पकडू दे. हे असे पकडायचे असते त्याला. काही तुम्ही बघू शकता. एवढा मोठा खेकडा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधी काढलेत का खेकडा? बघितलेत का खेकडं उन्हाळ्यामध्ये? हे प्राणी जास्त करून हे ना ते पावसाळी मिळतो. ह्या असं उन्हाळी निघतही नाही, त्याला खोदून काढावं लागतो. तुम्ही बघू शकता किती भारी वाटते. तर इकडे बघू शकता सफेद घ्या. याचा रस्सा मस्त लागतो. तुम्ही कधी खाल्लाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा प्रश्न पडले असेल की हे लोक इथं राहायचे खरे, आजी आजोबा आमचे जे इथे फॅमिली वगैरे राहायचे पहिले, तर ते लोक काय करत असतील? म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काय असेल? म्हणजे पैसा येणार कुठून? पैशासाठी पण काहीतरी पाहिजे ना, की कुठेतरी पैसा कुठून तरी येणार किंवा कडधान्य कुठून आणायचे. अशा काही गोष्टी होत्या. कारण अशा गोष्टी ज्या आहेत, तर त्यासाठी जे उदरनिर्वाहासाठी जो लागणारा जो म्हणजे त्यांचा धंदा होता, तर ते लोक काय करायचे की जे छोटी जे लाकडं असतात, छोटी ओळी लाकडं, मोठी लाकडं नाही, छोटी जी लाकडं असायची, त्याचं तुम्ही बघू शकता. इकडं तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. ते जे लाकडं असायचे ना, त्याच्यामध्ये अजून थोडं पण अजून कधी जे लोकांना काही कामधंदा नसला की ते लोक इकडे येणार. आणि हे बघा, हे छोटे जास्त मोठे लोक हे नाही, लाकडं छोटे जे लाकडं असतात ते लाकडं घेऊन ते इकडं त्याची भट्टी करतात. भट्टी करून त्याचं पूर्ण असं रचून त्याच्यामध्ये ते कोळसं पाडतात. आणि हे कोळसं जे आहे हे याच्यामध्ये भरून जेवढं त्यांना लागेल तेवढंच ते पोता किंवा असं बोजा टाईप असं काहीतरी पिशव्या भरून मग ते लोक जे बाजूला श्री मलंगडाचा जो गड आहे, गडावर जे हॉटेल्स वगैरे आहेत, मग त्या हॉटेलमध्ये ते लोक घेऊन विक्री करतात. आणि मग त्याच्यापासून जे काही मिळणारा जो पैसा आहे, त्या पैशामधून मग ते लोक तांदूळ वगैरे घरामध्ये राशन वगैरे भरायचे. ते त्यावेळची गोष्ट आहे. पण ते आता कसं आता पण थोडे इकडे दिसत आहे. ते तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, कधी लोक येतात इकडं, जे बाजूचे जे लोक आहेत ते येतात मध्ये आणि मग ते करतायत. पण हे बघा, आदिवासींचं असं आहे की जेवढं पाहिजे तेवढंच घेणार. ते जास्त हाव करत नाहीये. त्याच्यामुळं आदिवासी जंगलामध्ये टिकून राहिले. आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की सर्व काही दिसतंय, भरपूर काही झाडं दिसतात. पण त्याच्यामधले कटिंग झालेले किंवा झाडं दिसतात का? नाही दिसत जास्त.
थोडंफार, फक्त थोडंफार काय जे छोटं जे असतात तेच कटिंग करून त्याचंच मग कोळसा हे करणार. मग आपलं झालं थोडाफार पैसा मिळाला की मग ते त्यांच्या गावाला जातात आणि मग हे करतात. मग परत कधी येत नाही. कधीतरी आले तर आले. पण त्या हा विषय त्यावेळी जो आजी आजोबा होता म्हणजे त्या इंग्रजांच्या टायमिंग पासून ते 1990 95 पर्यंत ते इथे स्थायिक होते. जे आजोबा आपले जिवंत होते. ते नंतर मग 95 नंतर मग आम्ही इकडून आमचे वडील आम्हाला घेऊन पनवेलला गेले. मग पनवेलला नंतर मग आम्ही तिकडेच राहिलो. मग इकडं कोणी असं येणं झालं नाही. म्हणून आम्ही आज बऱ्याच दिवसातून मागे एक व्हिडिओ बनवलेली, पण ती आमच्या भाषेमध्ये होती. ते तुम्हाला काही समजणार नाही. जर समजली तरी पण तुम्ही बघा, जाऊन चॅनलला पडलेली आहे ती. ठीक आहे. अजून काय ह्याच्यामध्ये आता ते खेकडं पकडण्याचा कार्यक्रम तिकडे चालू आहे. संजय वाघ इकडे हात कर. संजय वाघ ते बघा. बघू शकता तिकडे संजय वाघ. आपला राईट हँड संजय वाघ आहे. तो आज बिझी आहे तिकडं खेकडं काढण्यामध्ये. तर त्याला जंगलात यायचं म्हणलं तर भरपूर आवडतं त्याला. जंगली संजय वाघ, आडनाव पण वाघच आहे. आणि त्याला म्हणजे त्याला रात्री जरी 12-1 वाजता 2 वाजता जरी त्याला सोडलं नाही इकडे यायला, तरी पण तो नाही बोलणार नाहीत. एकटाच फिरत राहणार तो. असा आहे. आणि पावसाच्या टायमिंगला ते काला चिंबोरी मिळते मोठी काळी, मोठीवाली, ते पकडण्यासाठी तो जास्त करून जातो. त्यावेळी आम्हाला पण तो घेऊन येतो तिकडे पनवेलला. खूप आवडतंय. हो ना, आज इकडे आलो आम्ही, जरा बरं वाटला. आपले आजी आजोबा ज्या ठिकाणी राहिलेले होते म्हणजे त्या आता राहिले म्हटलं तर आपल्याला पण तिकडे जाणं आहे आपलं. ती पण ते बघा, मोठी खेकडा पकडली त्यांनी. मोठा आहे का? अरे वा, मोठी खेकडा पकडला. तर आम्ही पण कधीतरी येतो इकडे. कधी आम्ही सर्व फॅमिली घेऊन इकडे येतो, जरा बरं वाटतं. कधी म्हणजे आज पहिल्यांदा आलं एवढ्या वर्षातून, आज पहिल्यांदा आलं म्हणून एक व्हिडिओ बनवावा आपल्यासाठी, म्हणून हा छोटासा प्रयत्न. ठीक आहे, चला भेटूया नंतर दुसऱ्या लोकेशनवर. आता 6:30 वाजलेलं संध्याकाळचं 6:30 वाजलेलं आहेत आणि आपण सर्वजण चहा प्यायला बसलोत आणि अर्धे जेवण करतायत. कोणी भात करतोय, जेवण करतोय. एकच ते नाही, कोणी मटण शिजवतोय तर कोणी मुंडी आणलेली आहे ती शिजवतोय आणि मी इकडे चाय पितोय. हे बघू शकता तुम्ही सगळे तिकडे चाय प्यायला. संध्याकाळचं टायमिंग असेच लोक त्या टायमिंगला पण बसायचं. जा सर्वीकडे फिरवते. आता छपरी देवीला सांगतो सर्वीकडे फिरव. जंगलामध्ये असं चहा पिणं इतकं नशीब भाग्यवान आहोत आज आम्ही. आमच्यासारखा भाग्यवान कोण नाही आज. इतकं भारी वाटतं चहा प्यायला. तुम्ही बघू शकता. आम्ही पिऊन दाखवतो चहा. जंगलामधली ब्लॅक टी, जंगलामधली ब्लॅक टी बघा. आता सुनाशी सांगण्यात ते घालतील ना. बाप रे, एक नंबर चहा. जबरदस्त. सगळं तू नाही का चहा पेत? हा नाही पेत. पे लय भारी लागते चहा, लय भारी. आज आमचा आजोबा असते तर असंच चहा पिले असते. इकडे संध्याकाळचं जेवणाची तयारी चाललेली आहे. इकडे दादा आहेत आणि मामा, दोघे जण जेवणाची सोय करतायत. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला चिल्लर पार्टी. इकडं चिल्लर पार्टी तुम्ही बघू शकता. इकडे आत्या काहीतरी करते, चहा शिजवते आणि चिल्लर पार्टी म्हातारी चिल्लर पार्टी बघू शकता तुम्ही. चाय प्यायला बसलेली आहे. इकडे बघू शकता काकी साहेब पाट्यावर मिरची, कांदा आणि खोबऱ्याची चटणी बनवत आहेत. म्हणजेच वाटण बोलतात त्याला.
आता मिक्स करत आहे. हा जुना मिक्सर आहे. पाटा आणि वरोडा वापरून चविष्ट आणि चांगलं खाण्यासाठी तुम्ही बघू शकता. एक नंबर टेस्ट असते ह्या मिक्सरला. संध्याकाळच्या वेळी सर्व फॅमिली मेंबर एकत्र जेवणं किती भारी वाटते. असं परिवार असावा तर असं सर्वांनी एकत्र यावा, कधीतरी एकत्र यावं आणि एकत्रित राहावं आणि एकत्र असणंच फार मोठी गोष्ट आहे. किती चांगलं वाटतं बघा. सर्व चिल्लर पार्टी जेवायला आहेत एका पंक्तीमध्ये. हा बघा बिटऱ्या, हा बघू शकता तुम्ही. इकडे हे साळो आणि मालो कसा हसतात ते बघा. कोंबडीचं पाय घेऊन मस्त खात आहेत दोघं जण. वा वा वा, ते मजाच वेगळे असते मित्रांनो. तुम्हीही अशा प्रकारे फॅमिलीसोबत जेवण करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मिळूया दुसऱ्या पार्टमध्ये.